नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी आमच्या घराच्या शेजारी आहे आणि आमची किती आवणी झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आमची म्हणजे आमच्या भागातली. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आपण. तर हे पहा मित्रांनो, आमच्या घराचे शेजारचे अशा प्रकारे निसर्ग आहे. आणि हे पहा, काही आवणं जे आहेत ते लावलेले आहेत आणि काही अजून पडीत आहेत, कारण अजून काम जे आहे ते लोकांचं सुरू आहे त्याच्यामुळं. आणि हे पहा, या बाजूला तर चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे लावलेले आहे. आणि हे पहा, बऱ्यापैकी इकडं लावायचं झालेलं आहे. आणि हे पहा, 4-5 दिवसापासून मित्रांनो भरपूर असा पाऊस पडला आहे आणि अजून चालूच आहे. तर भरपूर पाणी हे दिसत असेल तुम्हाला कुंड्यांमध्ये. आणि हे पहा, डोंगरांना पण खूप असं झऱ्या ज्या आहेत त्या वाहून चाललेल्या आहेत. ह्या पहा, तरी आता कमी पाऊस झाला त्याच्यामुळं आता थोडं कमी झालं आहे. नाहीतर 1-2 तासाआधी भरपूर पाणी वरसत होतं आणि ह्या डोंगरांना पण भरपूर असा ज्या झऱ्या आहेत त्या भरून वाहत होत्या मित्रांनो. तर हे पहा किती पाणी झालेलं आहे याच्यात. आणि आम्ही आज लावलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. भात ते आमच्या घराच्या तिकडे जाऊन दाखवतो. पहा, तिकडे पण लावलेला आहे भात. आणि आपण आता आमच्या घराच्या तिकडे जाऊ. तर मित्रांनो, इतका पाऊस आहे की वारं पण भरपूर आहे. छत्री पण एकदम मोडायला करलेली आहे वाऱ्याने. हे पहा, इथून नेचर कसं दिसतं. हे पहा, पूर्ण भात लावलेला आहे. इकडं आमच्या चुलत भावाचा आहे हे भात आणि ह्या साईडचा आमचा आहे. आणि हे पहा, इथं देव आहे निर्वासी. आणि इकडे पहा, हे पहा, ही एक कुंडी लावलेली आहे आणि मधीसली एक सुटलेली आहे, त्याच्या समोरची एक परत लावलेली आहे भात. आणि ह्या साईडला एक मधीसली कुंडी आहे ती लावलेली आहे. आणि यांच्यामध्ये बाकीच्या कुंड्यांमध्ये पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे त्या उद्याला लावूया. आणि हे पहा नेचर कसं दिसतंय. आणि संध्याकाळ आहे त्याच्यामुळं थोडं भुरकट दिसतंय मित्रांनो. तर हे पहा, ह्या कुंडीमध्ये पण एवढं पाणी आहे. तर आता आपण ब्लॉग शूट करून आलो आणि त्याच्यानंतर आता हातपाय धुवू, म्हणजे पाय धुवू चांगला आणि आता घरी जाऊया मित्रांनो. हे पहा, घर जवळ आलेलं आहे. तर ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल, हे पहा, ही जी कुंडी आहे एक, ती आपण आज लावलेली आहे. एवढं भात तिथंपर्यंत. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.